शिरूर तालुक्याच्या बेड भागात पाळीव जनावरांबरोबरच माणसांवरही बिबट्याचे हल्ले होण्याचा प्रकार वाढत असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अन्यथा या प्रश्नी शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी समाजशील न्यूजशी बोलताना दिला आहे। हा, तुमचं नाव काय आजी? तुळसाबाई गंगाराम मुसळे। बर, काय प्रकार झाला? बिबट्याने काय कसा हल्ला केला? म्हणजे ते बाजरीच्या कडेला लगीला बसले होते आणि मी आपली अशी बसले तर ते तिकडून आलं। मी काही गेले नेटकीत बसले तर लगेच आलं होतं का बसलेलं मला काही समजलंच नाही, पण त्याने असा फटका हाणले बरोबर मी आरडले, उठाय गेले, परत योग हाणला आणि मग तशीच मी आरडत पळाली। कुठं जखम झाले तुम्हाला? 2 ठिकाणी इथं जखमा झाल्या, एक पाठीला झाल्या, हे इथं पण डोळ्यापाशी पण झालं। औषध उपचार झाले? हा, आता बरं आहे ना? बरं आहे, बरं भांडणं पण नाही वाटत, खावा जात नाही काय। तर मी सुभाष शेट्टी, कार्यकारी संपादक समाजशील न्यूज। मी आज शिरूर तालुक्यातल्या म्हसे येथे आलेलो आहे। एक नदी किनारी वसलेलं गाव आहे आणि छोटीशी वस्ती आहे। या वस्तीवर या आजी ज्या पाहतोय आपण, या आजींना शनिवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता त्यांच्यावर। त्यांच्या डोक्याला जखमा झालेल्या आहेत आणि या पाठीलाही जखमा झालेल्या आहेत। त्यानंतर अत्यंत हे कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहेत। या ठिकाणी शिरूरचे माजी आमदार, आज 83 वर्षाचा एक योद्धा आहे, समाजात तळागाळापर्यंत जाऊन पोहोचणारा एक माजी आमदार आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतोय। सन्माननीय गावडे साहेब आहेत। गावडे साहेबांची प्रतिक्रिया पाहूयात याविषयीची। खऱ्या अर्थाने आमच्या भागामध्ये काही दिवसापासून वाघाचं साम्राज्य सुरू झालेलं आहे। प्रत्येक गावामध्ये वाघ आहेत। वस्तीचे लोक वाघाच्या भीतीमुळे बेदरलेले आहेत। आज म्हशेगाव हे आमच्या कुकडी नदीच्या काठी वसलेलं गाव आहे। बागायती क्षेत्र आहे। जमिनीमध्ये उभे पीक, ऊस, बाजरी असते, त्यामुळं दळण जास्त असल्यामुळं वाघांची संख्या वाढत चाललेली आहे। आताच 2 दिवसापूर्वी आमच्या आजींच्या बाजरी घराजवळ आहे, त्या बाजरीचे तिथं लघवीला गेले असताना त्यांच्यावर हल्ला केला। सुदैवाने तिथं त्यांची मुलं असल्यामुळं त्या वाचल्या, पण अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी होत आहे। आज इथं पिंजरा लावलेला आहे। काही दिवसापूर्वी पिंजऱ्यात वाघ अडकल्यानंतर आता वाघालाही माहिती झाले, तोही पिंजऱ्यात जात नाही। वाघांची संख्या वाढत आहेत आणि परिसरामध्ये विचार केल्यानंतर आज शेती करायला आमच्या भगिनी वगैरे पुरुष जायला तयार नाही आणि याला सर्वसाधारण कुठं का होईना संरक्षण मिळालं पाहिजे। याला कुठंतरी परमनंट सोर्स करून याच्यावर विलास शासनाने केला पाहिजे। केंद्र सरकारच्या वन संरक्षण कायद्यामध्ये काहीतरी भरीव असा बदल करून शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि वाघापासून संरक्षण राहील। वाघ पिंजऱ्यात अडकला की त्याला कुठेतरी सोडलं जातं आणि तोच वाघ परत येऊन त्या परिसरामध्ये धुमाकूळ घालत असतो। या संदर्भात वन अधिकारी म्हणतात, नाही नाही पकडला, आम्ही नेला, पण इथं तर वाघ कमी होत नाहीत, ही संख्या वाढत चाललेली आहे। त्यामुळं शेती करणं अवघड झालेलं आहे। तर या संदर्भात सरकारने, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यासाठी परमनंट इलाज करून या वाघापासून कायमची सुटका करणं। आज लहान लहान मुलं आमची रानातल्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणी बाहेर रात्रीचे खेळत असतात, कामाला मजूर जातात, स्त्रिया जातात। यांना संरक्षण देण्याच्या संदर्भात ठोस कार्यवाही शासन करणार आहे का नाही? का प्रत्येक वेळेला वाघ पिंजऱ्यात पकडायचा आणि सोडून द्यायचा आणि त्याच वाघाने परत त्या गावामध्ये यायचं? अशी जर परिस्थिती झाली तर वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हे म्हशेगाव आमचं 1000-1500 लोकसंख्येचं गाव आहे, पण इथं म्हणतात 2-4 वाघ आहेत, म्हणजे 4 दिशेला 4 वाघ आहेत। राखण करायचं कसं? लोकांनी फिरायचं कसं? या संदर्भात या पुढच्या काळात या वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि वाघांना नसबंदी म्हणा, इतर काही शास्त्रीय संशोधन करून यांची संख्या कमी होईल।
वाघांची संख्या वाढली पाहिजे असं सरकारचं जर धोरण असेल तर आमच्या शेतकऱ्याला बंदोबस्तही झाला पाहिजे त्यांच्यापासून. हे काही धोरण स्वीकारणार आहेत का नाही? का नुसतं वाघ वाढले पाहिजेत, वाघाला संरक्षण दिलं पाहिजे याबद्दल दुमत नाही. परंतु शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना या वाघापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं सरकार काही ठोस कार्यवाही करणार आहे का नाही? नाहीतर यापुढच्या काळामध्ये सामान्य माणसाला, शेतकऱ्याला शेतामध्ये जाणं अवघड होईल, लहान मुलाला बाहेर फिरणं अवघड होईल किंवा वस्तीवरून शाळेत जाणं अवघड होईल. अशा गंभीर परिस्थिती या भागामध्ये आमच्या सुरू झालेल्या आहे. आणि ही या भागापुरती नाही तर संपूर्ण या परिसरामध्ये जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, शिरूर तालुका असेल किंवा दौंड तालुका असेल, या परिसरामध्ये निर्माण झालेल्या आहे. आज आमच्या ह्या परिसराला तोंड देण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस जागतो आहेत. परंतु जागल्याने संपूर्ण बंदोबस्त होईल अशी काही अवस्था नाही. तर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाला हा सगळा अहवाल दिला पाहिजे आणि धोरणात्मक निर्णय शासनाने गंभीररित्या विचार करून शेतकऱ्याच्या हिताला आणि संरक्षण दृष्टीनं घेतला पाहिजे अशी विनंती आमच्या या जनतेच्या वतीनं मी शासनाला करतो. आणि पुन्हा या आजींना जे काही जखम झालेले आहेत त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. शेळ्या मेंढ्या ज्या खाल्ल्या जातात त्याची त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि याचं वाघ गावामध्ये परत येता उपयोगी नाही या संदर्भात परमनंट उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीने जर असंच राहिलं तर शेतकऱ्यांना यापुढं आंदोलन करण्याची पाळी येईल, सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची येईल. याची गंभीर दखल घ्यावी अशी शासनाला विनंती करतो. परिस्थितीचा सर्वसाधारण विचार केल्यानंतर वाघाच्या संदर्भात लोकांची मानसिकता ती घाबरलेली आहे. शेतीला पाणी देणं, शेतीची मशागत करणं आणि उभे पिकाला पाणी देणं रात्रीचं शक्य नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने शिरूर तालुक्यासाठी विशेषतः ह्या भागात जो टाकळीहाजी, जांभूत, पिंपरखेडपासूनचा जो हा परिसर आहे हा वाघाच्या दिशेनं, वाघाच्या संख्येच्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रात्रीचं शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याला पिकाला पाणी भरणं शक्य होत नाही. म्हणून खास बाब म्हणून या भागामध्ये दिवसा लाईट देण्याच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या अनेक दिवसाची मागणी आहे, ती त्वरित पूर्ण करावी अशी आग्रहाची विनंती मी वीज मंत्री, वीज खातं आणि शासनाला नम्रपूर्वक करतो. भविष्य काळात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो. नमस्कार, मी सोनभाऊ मुसळे, बळीराजा शेतकरी संघटना शिरूर तालुका अध्यक्ष. शनिवारी रात्री सायंकाळच्या सुमारास 7:30 वाजता आमच्या चुलती तुळसाबाई गंगाराम मुसळे या महिलेवर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. त्या हल्ल्यात ते जखमी झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी मदत म्हणून आदरणीय आमचे नेते राजेंद्रदादा गावडे ही घटनास्थळी 5 ते 10 मिनिटांमध्येच या ठिकाणी येऊन त्यांनी घटनास्थळी भेट दिली. आजींना तात्काळ दवाखान्यात न्यायचं काम आजींचे पुतणे संदीपराव मुसळे यांनी आजींना तात्काळ शिरूर या ठिकाणी दवाखान्यात ॲडमिट केलं व राजेंद्रदादाने वन अधिकारी असतील, म्हैसेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील यांना तात्काळ फोन वगैरे करून आजींना योग्य ती मदत मिळण्यासाठी प्रयत्न केला. वन विभागाने देखील या ठिकाणी आपण पाहू शकता पिंजरा लावलेला आहे. तरी या पुढील काळात शेतकऱ्यावर होणारे हल्ले व त्या संदर्भात जे दिवसा वीज द्यायची ही शासनाने कुठंतरी तरतूद केली पाहिजे. अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो. शिरूर तालुक्यातील म्हसे येथील तुळसाबाई गंगाराम मुसळे या 65 वर्षीय आजी शनिवार दिनांक 19 रोजी रात्री 7:30च्या दरम्यान लघुशंकेमुळे घरासमोरील बाजरीच्या शेतानजीक गेल्या असता जवळच दवा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर तसेच पाठीवर जखमा झाल्या. आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. तर या जखमी आजींची
यांची भेट घेण्यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे आज दिनांक 22 रोजी थेट म्हसे येथे आले होते. 2 दिवस उपचार घेऊन तुळसा आजी काल संध्याकाळी घरी परतले आहेत. त्यांची तब्येत सुधारत असून वन विभागाच्या वतीने शासन नियमानुसार उपचार खर्च मुसळे कुटुंबाला देण्यात येणार असल्याचे शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मुसळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय बाराते, सामाजिक कार्यकर्ते विलास रोहिले, संदीप मुसळे, सुरेश चाटे, हनुमंत मुसळे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकारी संपादक सुभाष शेटे, समाजशील न्यूज, म्हसे, शिरूर.